दंडवत प्रणाम. महात्मा सतीशदादा अमृते आपल्या सर्वांना दंडवत प्रणाम. अंबाळ येथील अधिष्ठान दत्तात्रय प्रभूंच्या चरणी दंडवत प्रणाम. स्वामींच्याही चरणी दंडवत प्रणाम करतो. गुरुवर्यांशी दंडवत प्रणाम. माझ्यासमोर बसलेले चंद्रवंशी परिवार आपल्या दंडवत प्रणाम. ऑनलाईनच्या माध्यमातून जे पोथी करतायत तर सर्वांना दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075. दंडवत हो. आज आपण थोडा क्रम बाजूला ठेवणार आहोत. आजपासून आपण 3 दिवस पवित्र पर्व म्हणजे नारळी पौर्णिमा ही येते 18 तारखेला पवित्र पर्व आहे. आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये हा सण साजरा केला जातो. त्याहीमध्ये मानव संप्रदायामध्ये या पवित्र पर्वाला फार मोठं महत्त्व आहे. पवित्र म्हणजे धागा आणि पर्व म्हणजे तो पर्वकाळ. तर श्रावण मासामध्ये हा पर्वकाळ येत असतो. आता श्रावण महिना आहे की नाही, तसं या श्रावण मासामध्ये पवित्र पर्व, अष्टमी, अनेक प्रकारचे आपले सण येतात. आणि स्वामींनी सुद्धा पवित्र पर्व ज्या गावी साजरं केलं ती गाव म्हणजे बीड. बीड हा जिल्हा आहे आणि या बीड या ठिकाणी स्वामी 4 महिने राहिले. किती महिने? 4 महिने स्वामी बीडला राहिलेले आहेत. बाई तू केलं असेल बीड, तुम्ही केलंय ना बीड? गाडीमध्ये केलं ना? बीडचे स्थान नदीच्या काठावर आहे बघा. गेलते ना महाराष्ट्र दर्शनला, तेव्हा तुम्ही केलंय बीड. त्या बीडला स्वामींचं तर वास्तव्य आहे. लीला क्रमांक 294. बीडी आटवली महालक्ष्मी अवस्थान. बीड हे गावाचं नाव. आटवली आहे जी नदीच्या काठी जी गुंफा बांधल्या जाते त्याला आटवली असं म्हणतात. पूर्वीच्या काळी जे काही लोक तपश्चर्या करायचे किंवा जे साधक होते त्यांच्या ज्या गुंफा होत्या, राहण्याची जी ठिकाणं होती ती नदीच्या काठावर राहायची. आत्ताही तुम्ही बघा नदीच्या काठावर बरेच तुम्हाला आश्रम दिसतात, हो की नाही? अनेक संप्रदायाचे आश्रम नदीच्या काठावर असतात. पूर्वीच्या काळी ही जी गुंफा होती बीडला नदीच्या काठावर होती म्हणून तिला आटवली असं म्हटलेलं आहे. महालक्ष्मी अवस्थान. महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये स्वामींना अवस्थान म्हणजे 4 महिने स्वामी बीड या ठिकाणी राहिलेले आहेत. घोसावी बीडी महालक्ष्मीच्या देवळासी बिजे केले. स्वामींचा प्रवास डोमेग्रामवरून सुरू झालेला आहे. डोमेग्रामवरून स्वामी बीड या गावी येतात. चौकामध्ये महालक्ष्मीच्या देवळामध्ये स्वामी गेले. आता पूर्वीच्या काळी महादेवाची मंदिरं, महालक्ष्मीचे मंदिरं, नारायणाचे मंदिरं, आदित्याचे मंदिरं, असे काही मंदिरं होते. चरित्रामध्ये येतात की ढोरेश्वर असे काही मंदिर. ढोरेश्वर म्हणजे महादेव. ही प्राचीन काळी त्या काळापासून महादेवाचे मंदिरं खूप होते. कारण की जो वैष्णव संप्रदाय, वैष्णव त्या काळामध्ये फार लोक होती. आणि वैष्णव कशाला म्हणतात? महादेवाला म्हणतात. राज दरबारामध्ये सुद्धा ही जी वैष्णव होती, मग ती ब्राह्मण समाज असेल, वैष्णव समाज असेल, त्या काळामध्ये जास्त ही लोक महादेवाची भक्ती करणारी होते. म्हणून जास्त आपण जर कुठे पाहतो तर महादेवाचे मंदिरं अनेक ठिकाणी चरित्रामध्ये तुम्हाला दिसून येतात. बाकीची मंदिरं कमी, शंकराचं कमी आहे, हनुमानाचे कमी आहेत, पण महादेवाची मंदिरं मात्र भरपूर आहेत. कारण की तो एक वर्ग तशा प्रकारचा होता. म्हणजे वैष्णव जे होते की नाही हे जास्त महादेवाला मानत होते. हे मंदिर जे हे महालक्ष्मीचं होतं, महालक्ष्मीची देवता, त्या देवतेचं हे मंदिर होतं. चौकी नावे कवळोकीत उभे होते. स्वामींचा पहिलाच प्रवेश झाला. कुठं बसायचं, कुठं थांबायचं यासाठी स्वामी चौकी आहे त्या चौकामध्ये आल्यानंतर अवलोकित उभे होते. अवलोकित होते म्हणजे स्वामींनी आपली दृष्टी सगळीकडे फिरवली. ज्या ठिकाणी परमेश्वराची दृष्टी फिरल्या जाते त्या ठिकाणी ती जागा सात्विक होत असते. जसं जागेमध्ये राजस आहे, तामस आहे, सात्विक जागा आहे, तसं वारासुद्धा बघा, अग्नीसुद्धा बघा, जे काही पंचमहाभूत आहेत
हे कसे आहेत? रजतम सत्व या गोष्टीने प्रपंच बनलेला आहे. म्हणून स्वामींनी सगळीकडे कृपादृष्टी फिरवली आणि जागा काय करून झाली? ती सात्विक झाली. डोमेग्रामला तुम्ही गेला नाही, त्या ठिकाणी एक स्थान आहे दिशा अवलोकने. म्हणजे स्वामी दररोज त्या जागेवर उभं राहून दिशा अवलोकन करायचे. ज्या अमंगळ दिशा म्हणजे ज्या जागेमध्ये राजस-तामसपणा आहे, परमेश्वराच्या वास्तव्याने परमेश्वराच्या दृष्टीने तिथे काय येतो? सात्विकपणा येत असतो. जसं आपण उपारविधी आहे की नाही, जसं आम्ही तुमच्याकडून भिक्षा घेऊन जातो, तुम्ही पाहत असाल का आम्ही तो उपहार दाखवतो, लगेच ग्रहण करतो का? आम्ही नाही करत. किंवा तुम्ही सुद्धा स्वयंपाक केल्यानंतर उपहार पहिला का दाखवला पाहिजे आपण खाण्याच्या अगोदर? कारण की स्वयंपाक करताना जी हिंसा होते, आता स्वयंपाक करताना बडबड होते, तमतम होते, आपले गुण त्या अन्नामध्ये उतरतात. म्हणून मानव संप्रदायाचं एक वैशिष्ट्य आहे की कुठलाही पदार्थ असेल, मग तो जरी बाहेरून आणला असेल तरी तो पुढे पहिला आपण देवपूजेपुढे दाखवतो, संकल्प सोडतो, मग आपण ग्रहण करतो. मग ग्रहण करावा नियम येतो. कशामुळे? सात्विकता निर्माण झाली पाहिजे. जर स्वामींनी ते अवलोकन केलं आणि सात्विकता काय केली? निर्माण केली. म्हणून कुठून आणलेला पदार्थ, बाजारातून पदार्थ आणला असेल, शेतामधून आलेला पदार्थ असेल, स्वयंपाक झालेला पदार्थ असेल, तर तो पहिला आपण प्रथमतः आपल्या देवचे पुढे दाखवला पाहिजे, नंतर आपण तो ग्रहण केला पाहिजे. जर का तुम्ही तो पदार्थ तसाच ग्रहण केला तर तुमच्यामध्ये व्याधी निर्माण होतात, तुम्हाला तमतम होते, हो की नाही? नियम आहे, शास्त्र आहे ते. म्हणून स्वामींनी दिशा अवलोकन केल्या, जागा सगळी सात्विक झाली. देवळा मागे परसनायकाच्या गुंफा होतिया. आता त्या मंदिराच्या पाठीमाग परसनायक नावाचे एक महात्मे होते, अन्य महात्मे होते, त्यांची गुंफा मंदिराच्या पाठीमागे होती. आता गुंफा आणि घर याच्यामध्ये फरक आहे. घरामध्ये किती लोक बसतात, परंतु गुंफेमध्ये एकच माणूस बसतो. पूर्वीच्या काळी गुंफा ज्या होत्या दगडाच्या होत्या म्हणतात, वाकून जावं लागायचं आणि त्या गुंफेमध्ये एकच माणूस बसायचा. आणि गुंफेमध्ये कोण बसायचं? साधना करणारे, तपश्चर्या करणारे. मग तुम्ही गेले का सालबर्डीला? तुम्ही जर सालबर्डीला गेला, तुम्ही गेलात ना सालबर्डीला, किती गुंफा छोटी ती? एकच माणूस जाऊ शकतो त्या टायमाला. कारण की गुंफा हे राहण्याचं ठिकाण नाही, गुंफा हे तपश्चर्या करण्याचे ठिकाण असतात. आणि तपश्चर्या ही एकांतामध्ये केली जाते, ती एकटीनेच केली जाते. तिथे 10 लोकांचं काम नाही. म्हणून गुंफा ज्या दगडाच्या गुंफा होत्या पूर्वीच्या काळी, अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचे गुंफा होत्या. स्वामी त्या गुंफेकडे गेले. त्या गुंफेमध्ये परसनायक नावाचे एक महात्मे बसले होते. पूर्वी गुंफेची आतोनी दार संका धरोनी भीतरी अवलोकिले. गुंफ्याच्या दारसंका, आता हा दरवाजा आहे. दारसंका म्हणजे त्याच्या दोन्ही बाजूच्या चौकटी आपल्या भाषेमध्ये, त्याला काय म्हणतात? दारसंका. दरवाजा वेगळा, दारसंका वेगळा बरं का. दरवाजा व्यतिरिक्त ज्या नाटी असतात त्याला म्हणतात दारसंका. आणि मग स्वामींनी 2 त्या दारसंका अशा धरल्या आणि त्या गुंफेच्या मध्ये अवलोकन केलं, बघितलं कोण आहे या गुंफेमध्ये. तव परसनायको गुंफ्यांतु बैसले असती. परसनायकांची गुंफा होती, तिथे परसनायक त्या गुंफेमध्ये बसलेले होते. तव तेही पुसिले. मग त्या परसनायकांनी स्वामींना विचारलं, जी जी काहे पाहिजतासी जे. त्यांनी विचारलं, म्हटले जीजी तुम्ही काय पाहताय, तुम्ही काय शोधताय, म्हटले तुम्हाला काय पाहिजे. सर्वज्ञे म्हणितले. स्वामी म्हणतात बिडार पाहिजतासी जे. स्वामी म्हणतात की आम्हाला इथं राहायचंय, त्यासाठी आम्ही बसण्यासाठी जागा पाहतो. आम्हाला तर बरंच काळ इथं राहायचं आहे, म्हणून आम्ही आता आम्हाला राहण्याचं ठिकाण पाहतो. कोण म्हणतात? आमचे स्वामी त्या परसनायकांना म्हणतात. जिजी येत पितरे बिडार की जोजी. लगेच ते क्षणाचा विलंब न करता
ते म्हणतात, जिजी देवा, इथे या ना म्हटले, माझ्या गुंफेमध्ये या, मी बाहेर बसतो, तुम्ही या गुंफेमध्ये थांबा. त्यांनी दुर्लक्ष नाही केलं स्वामींकडे. स्वामी असं म्हटले की आम्हाला बसायला जागा पाहिजे, आम्हाला बिढार पाहिजे, आम्हाला ठिकाण पाहिजे. असं म्हटल्याबरोबर एका सेकंदात त्यांनी उठले आणि सांगितलं, स्वामी तुम्ही माझ्या गुंफेमध्ये राहा. येथ बिडार की जोजी, मेत बाहेरी असेन, मग ते आपुला परिग्रह परता ठेवूनी, घोसावयासी ओटा संपादिला. बघा, त्यांनी जे काय आपलं जे सामान होतं, जे काही साहित्य होतं, ते गठुड्यामध्ये बांधलं आणि गठुड्यामध्ये घेऊन ते मंदिराच्या ओसरीमध्ये आले, परसनायक, आणि स्वामींना मध्ये जागा दिली. ते पटशाळेवरी राहिले, ते पटशाळेवरी राहिले. कोण? परसनायक. घोसावयासी गुंफे 4 मासावस्थान झाले. त्यांना वाटलं स्वामी 1 दिवस राहतील, 2 दिवस राहतील. चरित्रकार सांगतात की स्वामी त्या गुंफेमध्ये 4 महिने राहिले. किती महिने राहिले? 4 महिने राहिले. तो किती भाग्यवान असला पाहिजे, त्याचं किती भाग्य की परमेश्वर त्या ठिकाणी बिढार पाहायला गेले आणि क्षणाचा विलंब न लावता त्या व्यक्तीने स्वामींना आपली जागा दिली. याला म्हणतात उदारता. अशी उदारता असते का आपल्याकडे? सगळ्यांकडे नसते. एखादा साधू म्हटला, अहो आमच्या ओसरीला झोपू द्या. नका नका बाबा, इथं नका झोपू, तिथं पलीकडे झोपा, इथं आम्हालाच जागा लागते. उदारता नसेल तर माणूस आलेली संधी दवडतो, आणि उदारता असेल तर आपण त्याला ॲडजस्ट करून घेतो. उदाहरणार्थ एखादे साधू आपल्या घरी अचानक आले, ठीक आहे आपल्या जागेची अडचण आहे, पण एखादा उदार असेल तर काय करतो? तो म्हणतो, बाबा तुम्ही इथं पट्टी लावा, मी काही नाही, मी बाहेर जाऊन झोपतो. उदारता फार महत्वाची आहे. अहो यांनी तर प्रत्यक्ष परमेश्वराला जागा दिली, तर त्याला किती मोठं फळ होईल. निस्सद्दी जागा दिली. हेतुस्थळकार सांगतात की त्याला चैतन्यमायचं फळ होईल, 1 कोटी वर्षाचं त्यांना फळ भेटणार. का? यांनी परमेश्वराला जागा दिली. विचार करा किती मोठं लाभ आहे त्याला. म्हणून चरित्र आम्हाला शिकवतं की एखादे साधू आले, कोणी आलं, तर आपण त्यांचा अशा प्रकारे आदर सन्मान जर केला तर त्याचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो. कोण साधू येईल, कशामध्ये रूपात येईल, काय देऊन जाईल, काय सांगता येतं का तुम्हाला? नाही सांगता येणार. काही नाही, बहुतेक साधू आहे, त्यांच्यावर चिन्ह आहे, आपण त्यांना भिक्षा दिली, आपण त्यांना जागा दिली, आपण त्यांना ओसरी दिली, तुम्हाला काय लाभ भेटेल सांगता येतो का? नाही सांगता येत. काही काही लोक म्हणतात की नाही, पूर्वी आमच्याकडनं काही नव्हतं, पण बघा ना किती भरभराटी होऊन गेली. तर जेव्हा मी बाईकडे यायचो पहिलं, म्हणजे दाजीबाई असायचे, संतोषी दिलीपूर, लहान होते, काय इथं पत्र्याचं, मला वाटतं पलीकडे घर होतं, तर होतं इथंच होतं ना, ते पत्र्याचं झोपडं होतं. हां खापरे होते, खापऱ्याचं घर होतं, ढोरं राहत होते. आणि मी तसं सांगतो की म्हणजे सगळ्यात धार्मिक घर हे पहिलं, जे वर आंबाडीला पाणी राहायचं नाही, वर इथून पाणी जात होतं. दाजीला आठवत, बाईला आठवत नसेल की त्या माई आल्या त्या तळगावच्या, आदरणीय आमचे गुरुबरे राहेकर बाबांच्या गुराई, त्यांना आपण बैलगाडीने पाणी नेलं, बैलगाडी पाणी घेऊन गेलो. मी होतो, म्हणजे मी थांबायचो ना त्यांच्यासोबत. ते आमचे जुन्नरकर बाबा, आमच्या माई, कधी ताई पण यायच्या. म्हणजे या लोकांना अशा प्रकारची यांनी सेवा केली. वर पाणी नसायचं, कोणी चला गोदवरे बाई, चला गोदवरे बाईकडे, चला पुंजाराम पाटलाकडे. म्हणजे हे धार्मिक वृत्तीची लोक होती. म्हणजे डबा इथून गेला. विचार करा, आज तुम्हाला काय झाला, तो आशीर्वाद प्राप्त झाला. आता आमचा संतोष मार्गामध्ये होता, त्याने शिकला, मग सेवा केली, आज किती मोठ्या पदावर आहे तो. हे कशाचं फळ आहे? आशीर्वादाचं फळ आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगितलं. असे अनेकांना अशा प्रकारचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. म्हणून आपण जरी जी कशी पहिली सेवा केलेली असते की नाही, त्याचा आशीर्वाद तुम्हाला आता प्राप्त होत असतो. तेव्हा तर काही नव्हतं, बोरला एवढं पाणी नव्हतं, मला वाटतं ते नळाचं पाणी यायचं आपल्या इथं, आहे की नाही, नळाचं पाणी होतं, तरी तुम्ही त्यांच्यासाठी टाक्या भरून
विहिरीचं पाण्यावर लागायचं, बैलगाडीने त्यांना वर पाणी पोच करावं लागायचं. म्हणजे तुम्ही सुद्धा खूप त्या काळात कष्ट केले. आज तुम्हाला भगवंताने काही कमी आहे का? आंबाळीचे बाबा तर कुणालाही पावतात, ते तर अन्यांनाही पावतात, उपदेशांनाही त्यांचं मनोरथ पूर्ण होतो, परंतु आशीर्वाद असा असतो. उदाहरण तुम्हाला मला सांगायचं की असे आपले अनेक अनुयायी आहेत, त्यांनी अशी काही सेवा केली, त्यांची भरभराटी झाली. कशाने झाली ही? कुणाला जागा दिली, कुणाला खाऊ घातलं, आशीर्वाद प्राप्त झाला. आमच्या शास्त्रामध्ये सांगितलं की एखादा साधनवंत जरी तुमच्या ओसरीला बसला तरी त्याची थोरवी देव म्हणतात आम्ही सांगू शकत नाही. ते फक्त बसलेच तुमच्या ओसरीला, थोडा विश्रांती केली, दिसते टेकले, म्हणजे त्याच्यामध्ये आहेच ना त्या गोष्टी, खा प्या हे करा. आपण काही देतो का त्याला? पुरणपोळी. उदारता फार महत्त्वाची असते. आहे आपल्याकडे चटणी भाकर, काही पाची पाकवानं लागतात का त्या गोष्टीला? नाही लागत. तुमचं उदारता पाहिजे, तुमचं मन मोठं पाहिजे, बाकी त्या गोष्टींना काही लागत नाही. या ठिकाणी परसनायकांची उदारता किती महत्त्वाची होती की त्यांनी ती स्वामींना जी गुंफा दिली आणि त्या गुंफेमध्ये स्वामी 4 महिने राहिले. म्हणून आमचे भाष्यकार म्हणतात साधूला सीज जरी दिलं तर मेरू संपादल्याचं गोमटाव. एखाद्या साधूने तुमच्या घरी ग्लासभर चहा आपलं कपभर चहा घेतला, ग्लासभर पाणी पिलं तर तुम्हाला भरपूर त्याचं गोमट आहे. त्याने तुमची एकच चपाती खाऊ द्या, पण तुम्हाला पर्वत जसं काय आपण त्याला दिला, एवढं गोमट कोणाला आहे? देणाऱ्या व्यक्तीला असतं. म्हणून ह्या चरित्रामध्ये आम्हाला एक गुण दिसतो, ती म्हणजे उदारता. तर कोणी घर देईल का आपलं? मी म्हटलं तुमचं घर आता मला वर्षभर द्या, देता येईल का? नाही, कारण तुमच्याच अडचणी असतात ना. पण एखादं असेल तर बाबा कुठं कोपऱ्यात ॲडजस्ट करा, काही होत नाही. तुमच्यासारखा समजदार करेल ॲडजस्ट. पण एखादा काय म्हणत नाही, हो आमचेच इतके परिवार आहे, आम्हालाच हे लागतं तेच लागतं. एक परीक्षा असते त्या गोष्टींची, हो की नाही? उदारतेसाठी घरं मोठं महत्त्वाची नाहीत, तर उदारतेसाठी मन महत्त्वाचं असतं. तुमचं अंतःकरण विशाल पाहिजे. विचार करा, तुमचं अंतःकरण जर विशाल असेल तर तुमच्या घरामध्ये 1000 माणसं राहू शकतात, पण तुमचं मन उदार नसेल तर तुमच्या घरात 10 माणसं बरोबर राहू शकत नाही. त्या परसनायकांचा योग का बरं लागला? त्यांनी सुद्धा अशी पाठीमागे साधू संतांची सेवा केली. अधिकार असा वाढतो बघा, साधू संतांना जागा दिली, कोणा निराधार त्याला जागा दिली, एखाद्या साधूची सेवा केली, डायरेक्ट परमेश्वर त्यांच्या गुंफेमध्ये गेले, त्यांना प्रत्यक्ष परमेश्वराचा सेवा करण्याचा योग आला. असं लगेच आला का त्यांना? नाही. त्यांनी कोणी साधूला झोपडी दिली, कोणी साधूला घरच दिलं, कोणी साधूचं संरक्षण केलं. आजही तुम्ही पहा, काही लोक स्थानाचं संरक्षण करतात, मंदिर बांधकामं करतात, कोणी आश्रमासाठी उपयोगी पडतं, कोणी भूमिदान देतं. प्रत्येकाचे दानाचे प्रकार वेगळे आहेत. एकाने नाही मंदिर बांधलं पण जागात दान दिली, तो सुद्धा फार महत्त्वाचा आहे. एकाने भूमीने दान दिली पण त्याने काहीतरी तिथं बांधकाम केलं, तो सुद्धा महत्त्वाचा आहे. एखाद्याने स्थानाचं संरक्षण केलं, एखाद्याने मोठं मंदिर बांधलं, एखाद्याने छोटं मंदिर बांधलं, पण संरक्षण केलं की नाही, तर परमेश्वर त्याचे सुद्धा संरक्षण करणार आहे. एखाद्याने एखाद्या स्थानाला गलपच अर्पण केला, ते स्थान उघडं आहे पण त्याने गलप अर्पण केला, स्थान सुद्धा त्याचं संरक्षण करणार आहे. म्हणजे उदारता फार महत्त्वाची असते. परमेश्वर अशा प्रकारच्या क्रिया जेव्हा कोण करून घेत असतात, अशा प्रकारचं बीडचं आपण चरित्र या ठिकाणी बघितलं. स्वामींचं आता वास्तव्य सुरू झालेलं आहे. अशा प्रकारे लीळा छोटी आहे, परंतु आम्हाला काही खूप शिकून जाते. आणि म्हणून उदारता आपल्या जर जीवनामध्ये असा कधी योग आला, आपण लीळा आठवायची आणि एखाद्या साधू संतांना जर आपण उसरी दिली तर त्याचा आशीर्वाद तुम्हाला खूप भरपूर काही भेटणार आहे. अशा प्रकारे लीळा आम्हाला ठिकाणी शिकवते. यानंतर लीळा क्रमांक पुढं आहे परसनायका भेटी स्थिती. आता याच परसनायकांना स्वामींनी स्थिती दिली. म्हणजे परमेश्वर असा रिकामे कुणाचं काही घेतं नसतो, ज्याला काही दिलं परमेश्वर त्यांना लगेच काहीतरी देत असतो. या परसनायकांना झाली स्थिती. स्थिती म्हणजे एक प्रकारचा आनंद. परसनायक पुढा बैसले असती. परसनायक स्वामींच्या पुढे बसले होते. तयासी गोसाव्यापासोनी स्थिती झाली. त्यांना स्वामीपासून स्थिती म्हणजे आनंद झाला. स्थिती भोगू सरली, आनंद संपला. मग परसनायक म्हणती गोसाव्यापासून आम्हा ब्रह्मवित्पत्ती झाली. ते म्हणतात की आम्हाला स्वामीपासून ब्रह्मवित्पत्ती म्हणजे आम्हाला ब्रह्माचा एक प्रकारचा आनंद झालेला आहे. जसं काय आम्हाला ब्रह्मच प्राप्त झाला
असं कोण म्हणतात? परसनाईक म्हणतात. मग तेही गोसावे आसी ओट्यावरे आसन रचिले. मग परसनाईकांनी स्वामींना ओट्यावर आसन, त्यांच्याकडे जे काही असेल काही पटकर वगैरे धोतीचं पान, त्यांनी स्वामींना बसायला टाकलं. चरणक्षालन केले अतिथी देवो भव. चरणक्षालन केले म्हणजे स्वामींची त्यांनी पाय धुतले. चरणोदक घेतले. आता स्वामींच्या पायांचं, श्रीचरणाचं चरणोदक त्यांनी घेतलेलं आहे. टिळा गंधक्षदा केली या. टिळा गंधक्षदा केली या म्हणजे स्वामींना, आता ते ब्राह्मण होते ना, स्वामींना त्यांनी टिळा लावला, गंध लावला, अक्षदा लावल्या. म्हणजे टिळा गंधाक्षदा ही पूर्वीपासून आलेली परंपरा आहे, आत्ताच काही ती नवीन नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, याला अक्षत द्या, अक्षदा लावा, गंध लावा किंवा टिळा लावा. जसं टिळा म्हणजे सोन्याचे, चांदीचे वेगवेगळे टिळे आपण पाहतो, किंवा टिळा म्हणजे चंदनाचा टिळा काढतात, हो की नाही, तो एक टिळा आहे. म्हणून टिळा आणि गंध. आता आपण जसं टिळे लावतात बघा लोक, कोणी चांदीचा लावतं, कोणी सोन्याचा लावतं, प्रत्येकाच्या परीने ज्याचं काही नवस असेल ते लोक टिळे मात्र तिथे लावतात. स्वामीने त्यांनी असा टिळा लावला गंधाचा, गंध लावला, अक्षदा लावल्या. रेम नायकी अपर पक्षी बरवी दुटी वायली होती ते धुनी ठेवली होती. अपर पक्षी म्हणजे चांगल्या प्रकारची दुटी, दुटी म्हणजे एक वस्त्र, वायली होती म्हणजे त्यांना कोणीतरी दिली असेल रेमनायकांना. त्या रेमनायके दुटी वायली होती ते धुनी ठेवली होती गोसाव्याची ओळगली. म्हणजे त्या गावची पुरोहित म्हणजे एक प्रकारचे पाटील रेमनायक होते, आणि त्या रेमनायकांनी परसनायकाला एक दुटी दिली, चांगल्या प्रकारची उपरणं दिलं वापरायला, आणि मग त्यांनी ते उपरणं तसंच ठेवलं होतं धुवून. मग ते धुतलेलं उपरणं त्यांनी स्वामींना त्या ठिकाणी ओळगवलं. म्हणून जे काय आपण वस्त्र वापरतो ते कसे पाहिजे? सोवळे वस्त्र पाहिजे, ते धुवून अर्पण करता आले पाहिजे. तुम्हाला काही द्यायचं आहे कुणाला, तर आपल्या वापरण्यातलं नाही द्यायचं, नवीन जे असतं ना ते द्यायचं. आणि कसं द्यायचं? ते धुवून द्यायचं असतं. दुसरं एक गोष्ट, जेव्हा तुम्ही सुडा घेऊन येता पूजेसाठी, तो सुद्धा धुवून वापरायचा असतो. जेव्हा तुम्ही नवीन टावेल आणता, तो सुद्धा टावेल धुवून वापरायचा असतो. पूजेमध्ये का वापरायचा? अनेकांचे हात त्याला लागलेले असतात, बरोबर आहे की नाही? अनेकांचे हात लागलेले असतात, अनेकापासून ते वस्त्र आपल्यापर्यंत येतं. आपण लगेच ते डायरेक्ट पूजेमध्ये टाकायचं का? आपण काय म्हणतो, नाही नवीनच सोडा आहे पण त्याला पाण्यातून काढा, मग पूजेमध्ये वापरा. त्यांनी तसंच दिलं का स्वामींना? त्यांना दिलं होतं, त्यांनी ते धुवून ठेवलेलं होतं, आणि मग ते चांगल्या प्रकारचं वस्त्र त्यांनी स्वामींना अर्पण केलं. चरित्र काय शिकवतं आम्हाला? आत्ता सुद्धा आपल्या देवपूजेमध्ये अशाच प्रकारची वस्त्र आपण धुवून वापरली पाहिजे. जसं आपण शुक्रवार कपडे बदलतो तो भाग वेगळा, परंतु आता पौता आहे, देवाला नवीन सुडा आणला, हो की नाही? दुसरी गोष्ट, काही आपण फळं वगैरे आणतो, काही सुपाऱ्या आणतो, हे सुद्धा धुवून अर्पण केल्या पाहिजे. अशी फुलं आहेत, हे सुद्धा धुवून अर्पण केली पाहिजे. तुम्ही पाहिले का काही काही साधक आमचे नारळसुद्धा धुतात. एक बाई माझ्या ग्रुपला आहे, आता माझा जास्त जोर कुठे असतो? स्वच्छतेवर. हे धुवून घ्या, ते धुवून घ्या. मी लोकांना शिकवलं सगळ्या गोष्टी, केळी धुवा, नारळ धुवा, हे धुवा, हो की नाही? आता मी काल आलो विद्याला, म्हटलं केळं धुवून आणि त्याने बाबा आपल्या घरचीच म्हणे झाडाची, हे काय केमिकलची नाही पिकवलेली. म्हटलं घरची बरोबर आहे, पण त्याला जी धूळ बसलेली आहे, त्याला जे अनेकांचे हात लागलेले आहेत, त्याचा प्रभाव त्याच्यावर असतो. आपल्याला काय वाटतं, केळी कशाला धुवायची, वरून सालपट तर राहतं, हो की नाही? कशाला फळ धुवायचं, त्याला वरून तर कवच आहे, त्याला वरून आवरण आहे, परंतु नाही, त्याला अनेकांचे हात लागलेले असतात, आणि ते बॅक्टेरिया जंतू तुमच्या तोंडामध्ये जाण्याचा धोका असतो. तुम्ही स्वयंपाकघरामध्ये कुठले कपडे वापरून चालेल का?
नाही चालणार. आता एक ओघाने मुद्दा निघाला, सगळ्यांचा फायद्याचा आहे तो. बऱ्याच बाया मला स्वयंपाकघरामध्ये अंडरपॅन्टी दिसतात वापरलेल्या किंवा तिथे बनेले दिसतात. हे चुकीच्या गोष्टी आहेत ना. तुम्ही काय करता, आता उदाहरण अंडरवेअरची गोष्ट आहे, ती कुठं वापरली जाते? ती जर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये आणली तर ती चांगली का? नाही. हे तर एकदम गलिच्छपणा आहे. पण लोक चुकीचा वापर कसं करतात हे सांगतो. म्हणून घाण कपडे स्वयंपाकघरामध्ये वापरू नये. आपण काय करतो माहिती आहे का, जिथे बारकाईने करायची तिथे तुम्ही लोकांना बारकाई करता, जिथं बारकाई करायची तिथं उदंड पैसा वापरता की नाही? आता किचनमध्ये एक चांगला टॉवेल ठेवायचा, झाकायला एखादं वस्त्र ठेवायचं. हे अनेकांची समस्या आहे बरं का. हे ऑनलाईन पोथी चालतात, या अनेकांकडे या गोष्टी मी बघितलेल्या आहेत. स्वयंपाकघरामध्ये अंडरपॅन्ट पुसायला ठेवतील, त्या माणसाचे फटके बनेल ते म्हणजे वापरायला ठेवतील. का? स्वयंपाकघर सगळ्यात जागा चांगली कोणती पाहिजे ते म्हणजे स्वयंपाकघर. आलं का लक्षात? स्वयंपाकघरातली भांडे कशाने पुसता कामा नये. तर मग घेतली बनेल, घेतलं कुठलं थोडकं सांडकाट पडलेलं, त्याने तवे पुसले, तव्यावर काय भाजल्या जातात? चपात्या भाजल्या जातात. ती चपाती उपाराला जाते, साधूला जाते, मग ती तुमच्या खाण्यात जाते, आमच्या खाण्यात जाते. किती मोठा अविधी घडला. म्हणून सगळ्यात जर जागा तुमची कोणती स्वच्छ पाहिजे ते म्हणजे स्वयंपाकघर. पण नेमकं कसं आहे, स्वयंपाकघर गदळ झालेले आहेत. बाकीचे मग सगळे बेडरूम पाहिजे सगळे टाकाटाक करून ठेवतात. मग देवपूजे तिथे कचरा पडलेला, यांचे स्वयंपाकघर कचरा पडलेला. पण बेडरूम आता 3-3 टाइम झाडून काढतील, हो की नाही? ते गदळ पडू द्या, तिथे घाणं सगळी आहे. पण ह्या जागा स्वच्छ ठेवा. कोणतं? स्वयंपाकघर. आणि दुसरी म्हणजे देवपूजेचे वस्त्र आणि देवपूजा. एखादा देवपूजेचे वस्त्र आहेत, तुम्हाला कुठे ठेवून चालतील का? त्याचं वेगळी अलमारी करावं लागेल, त्याचं कपाट करावं लागेल, एखादं तुम्हाला पिशवी करावी लागेल. का? ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. म्हणून जर कधी नवीन सोडा आणला तर ती धुवून देवपूजेमध्ये मात्र वापरायचं. टावेल का असं ना छोटा, पहिला पाण्यातून काढा, प्यायच्या मस्त, त्याला वाळू घाला, नंतर तुम्ही वापरा. बारकावे फार महत्त्वाचे असतात बरं का. इथं देवाचा मार्ग फार बारकाईचा आहे आणि प्रपंच फार ढोबळ आहे. तिकडं कसंही चालतं, इकडं असं चालत नाही. तर स्नानापासून तर पूजेची दोरीसुद्धा वेगळी आंबी वापरावं लागते आम्हाला. कशामुळे? तिथं प्रत्यक्ष ते विशेष आहेत, ते पवित्र आहेत. आणि म्हणून जे दुखणे वाढतात ना, दुखणे तुमच्या घरामध्ये, तुम्ही चुकीचे कामं करता म्हणून दुखणे वाढतात. दुर्लक्षच करायचं, कुठे काही करून द्यायचं, हो की नाही? म्हणून लक्षामध्ये ठेवा बायांनो, की स्वयंपाकघरामध्ये सगळ्या गोष्टी निर्मळ पाहिजे, तिथले कपडे निर्मळ पाहिजे. चुकीचे कपडे मात्र तिथं आणायचे नाही, लक्षामध्ये ठेवा. मुद्दा आपला चालला होता की या ठिकाणी स्वामींना त्यांनी धुतलेलं वस्त्र वापरलेलं आहे. एवढंच कशाला, तुम्ही जेव्हा कपडे घालताना अंगावर, ते सुद्धा म्हणतात की पाण्यातून काढून घातले पाहिजे. का? ते कुठून कुठून आलेलं आहे आणि म्हणून त्याचे गुण आपल्यामध्ये उतरतात. तुम्ही साडी बघायला दुकानात गेला, एकच माणूसाला हात लावतो का? 100 लोक साड्या लावतात, त्याचा भाव नाही झाला, तो तमतम करतो, मग त्याचा गुण त्याच्यामध्ये उतरला. ती साडी तुम्ही घेतली, गुण गेला का त्याचा? नाही. म्हणून एक पद्धत आहे. पूर्वीच्या काळी ज्या जुन्या बाया होत्या ना, त्या पाण्यातून काढल्याशिवाय कपडे वापरत नव्हते. आत्ताही तुम्ही आमच्या परमार्गामध्ये जे काय आमचे जुने संत म्हणत आहेत, आत्ताही ते कपडा पाण्यात ठेवतील, धुतील आणि मग ते परिधान करतील. कारण कपडा दुकानातून आला, टेलरकडे गेला, हो की नाही, नंतर तो आमच्यापर्यंत आला. का? फार बारकाव्या गोष्टींचे असतात. जसं आमचं पटकर आहे बसायचं, हे सुद्धा मी 8 दिवसाला आम्ही धुतो. का बरं धुतो? त्याचे गुण उतरतात त्याच्यामध्ये, त्याला आम्ही झटकून काढतो. कशामुळे? ते गुण उतरू नये. बारकावे फार महत्त्वाचे असतात. आणि या ठिकाणी मग त्यांनी स्वामींना अशा प्रकारचं जे धुवून ठेवलेलं वस्त्र होतं ते परसनायकांनी स्वामींना अर्पण केलं. जर कधी तुम्ही जर अशा गोष्टी करत असाल तर हे चरित्र मात्र तुम्ही लक्षामध्ये ठेवायचं. तर लीळा पुढं आहे, पद्मनाभीचा उपहारो वस्त्रपूजा.
पद्मनाभी एक छोटा मुलगा होता आपल्या नमनसारखा, आणि नमन तर आपला मोठा आहे जरा, त्याच्याही पेक्षा छोटा, आणि नमनसारखाच असा चंचल चपळ, लगेच इथं लगेच तिथं, चंचल होता, खूप छान हुशार होता. काही काही मुलं चंचल असतात, कामाला हुशार असतात, हो की नाही. हा पद्मनाभी देव सुद्धा तसे होते. आणि मग हे पद्मनाभी देव रेमनायकांचा लहाना मुलगा कोण, हे पद्मनाभी देव. आणि मग या पद्मनाभी देवाला असं वाटलं की मला स्वामींच्या ठिकाणी उपहार करावा. बरं का, मुलगा लहानच आहे बरं का, मुलगा काय फार मोठा नाही आहे, परंतु त्याला जे काही कोणी खावलं पैसे दिले, आईने दिले असतील, त्याने काही साचून ठेवले असतील. पहिले पैसे नव्हते, पहिले आसू होत्या, हो की नाही, पहिले नाणे होते, त्याला कोणी दिले असतील, त्याने ते आपल्या जवळ ठेवल्या, आणि त्यामधून त्याने स्वामींना उपहार केला. पद्मनाभीचा उपहारू वस्त्रपूजा. त्याने फक्त काय देवाला उपहारच केला का, नाही तर त्याने वस्त्रपूजा म्हणजे स्वामींना एक प्रकारचं वस्त्रही त्यांनी अर्पण केलं. कोणी, पद्मनाभी देवाने. म्हणजे पवत, पविते म्हणजे धागा. वस्त्राला सुद्धा पवत म्हटलेलं आहे, धाग्याला सुद्धा पविते म्हटलेलं आहे. कारण की आपला जो कपडा आहे कशापासून तयार होतो, धाग्यापासून, मग त्याला सुद्धा पवत असं म्हटलेलं आहे. म्हणून आता या पविते पर्वामध्ये जसं आपण नारळ अर्पण करतो, पविते अर्पण करतो, त्याप्रमाणे तुम्ही एक सुडाही इथे नवीन घेऊन त्या दिवशी पूजेला अर्पण करायचा आहे. मग पद्मनाभी मोटका गोसाव्यापुरता उपहार निपजविला, गोसाव्यासी वस्त्रपूजा केली. पद्मनाभी देवाने स्वामींना मोटका म्हणजे नेटका, स्वामीपुरता त्यांनी स्वामींना उपहार बनवला. आईला सांगितलं मला देवाला उपहार करायचा आहे, त्याच्याकडे माझ्याकडे पैसे आहे, स्वतः साहित्य आणलं, आईकडे दिलं, आणि स्वतःच्या द्रव्यातून त्यांनी उपहार केला. कशाचा उपहार केला, उपहार निपजविला, गोसाव्यासी वस्त्रपूजा केली, म्हणजे त्यांनी स्वामींना वस्त्रही अर्पण केलं. बघा, अधिकार असा असतो, ज्या गोष्टी मोठ्यांना समजत नाही त्या गोष्टी लहानांना समजतात. म्हणून आमच्या पंथामध्ये आम्ही पाहिलेलं आहे, काही काही घरामध्ये पहिले लहानांनी उपदेश घेतला, नंतर त्यांच्या आईबापांनी उपदेश घेतलेला आहे. पहिली लहानी उपदेशी झाली बरं का, मग त्यांच्या लाजकाज मोठ्याने लाजा वाटायला लागल्या, मग आपण घेतला पाहिजे. मग त्यांचं बघून आईवडिलांनी उपदेश घेतलेला आहे. काही काही मुली आताही अन्य आहेत, पण त्यांच्या मुलींनी उपदेश घेतलेला आहे, मग त्यांचं बघून त्यांनी घेतलं. अधिकार असतात, संस्कार असतात. या ठिकाणी पद्मनाभी देव होते, त्यांच्या वडिलांना नाही सुचलं की आपण उपहार करावा, परंतु त्यांच्या मुलांनी मात्र ती कृती करून दाखवलेली आहे. त्यांच्याकडे जे काही पैसे होते त्या पैशामधून त्यांनी उपहार करवला. जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये माझ्यासोबत एकाशी नमन होता, आता यांना बी ते दक्षिणा द्यायचे, मग हे ती पूजा काय करत होते, खिशात नाही ठेवली, ते सांगायचे अप्पा हे ना आमचे 10 रुपयाच्यावर ठेवा. द्रव्य कोणाचं होतं, त्यांचं होतं. दुसरा असता तर म्हटलं चिपचे पुडे घ्या, मला बिस्किटं घ्या, मला काहीतरी कुरकुरेच घ्या. मी त्यांना विचारायचो का रे तुम्हाला पाहिजे का, ते नाही. तो एकांश होता ना, तो हिंदी बोलायचं, बाबाजी हमारी पूजा है ना वो भगवान पे रखना है, जैसे आप फल लेते हो, फूल लेते हो, ये हमारा जो मनी पैसा है ना, आप इसे भी खरीदो. म्हणजे दोघांना कोणतरी 50-50 रुपये दिले होते. तिथे डोमेग्रामला होतो आम्ही, अमरावतीचे लोक आले होते, आणि मग त्यांनी तर माझ्यासोबतचे शिष्य म्हणून त्यांना कोणी पैसे दिले. मग त्यांनी बेलापूरला आम्ही चालल्यानंतर त्यांनी सांगितलं आमच्या द्रव्यातून देवाला विडावसर घ्या. त्यांना काय का बिचाऱ्यांना संस्कार असतात तसे, ते माझं बघू लागले सगळं. बाबा आम्हाला पैसे देतात, बाबाच घेतात. मग त्यांना ती आली पूजा, त्यांनी सांगितलं आता आमच्याकडून हे तुम्ही ठेवायचं, अधिकार असतो. आणि एखादा मोठं दुसरा असता तर म्हटलं असतं मला आईस्क्रीम घ्या, मला हे घ्या, नाही आमची दक्षिणा येते, आमची दक्षिणा इकडे वापरा, देवाला वापरू नका, असा एखादा म्हटलं असता. पण हे 2 माझ्यासोबत होती ना, मग ही तेव्हा मला ही लीला आठवली की पद्मनाभीची
वस्त्रपूजा स्वीकारू. म्हटलं पद्मनाभी असेच होते की त्या पद्मनाभी देवाने आपले जे काही आईवडिलांनी जे काही दिले ते 2-3 पैसे ते जवळ ठेवले आणि स्वामींना उपहार केला. मग त्यांना मी ही लीळा त्यांना सांगितली. कुणाला? नमनला निकषला मी लीळा सांगितली. म्हटलं बघा तुमच्यासारखेच पद्मनाभी देव होते, खूप सेवा करायचे, बायसांना खूप आवडायचे पद्मनाभी देव. कशामुळे? पद्मनाभी हे घेऊन ये, हो बाई लगेच आणून द्यायचे. जा इकडं पाणी आण, डबा दे, मिरची दे. तुम्ही घरामध्ये काही काही मुलं बघ कसे असतात, ते तुमच्याच हाताला सगळं काम करतात. चटणी लगेच चटणी देणार, पाणी लगेच पाणी देणार, वाढ म्हटलं लगेच वाढणार. आता मी नमनला पाहतो इथे एकदम सगळ्या गोष्टी करतो. तो आईने हाक मारली आईकडे पळतो, आजीने हाक मारली आजीकडे पळतो, आजोबाने हाक मारली आजोबाकडे पळतो, मी हाक मारली माझ्याकडे येतो. काय असते? एक प्रकारची कुशलता आणि चपळता असते. आणि म्हणून सगळ्या ठिकाणी काही गोष्टी घडत नाही आहेत. यासाठी आपल्या मुलांना पहिल्यापासून आपण हे संस्कार दिले पाहिजे, ते सेवेत लावलं पाहिजे. आपल्या मुलांना आपण मंदिरात घेऊन गेलं पाहिजे. तिथे गेल्यानंतर तिथे गेल्यावर त्यांच्या गोष्टीचा परिणाम त्यांच्या मनावर होत असतो. आलं का लक्षामध्ये? आणि म्हणून एप्रिल महिन्यामध्ये एक शिबिर भरवणार आहे मी. चांदूर रेल्वेकडे एक मोगरा गाव आहे, त्या गावाला एक शिबिर भरवणार आहे लहान मुलांचं. आणि चरित्राच्या माध्यमातून त्या मुलांना आम्ही शिकवण दिली जाणार आहे. लहान मुलांचे बरेच चरित्र आहेत ना, धानाईचं आहे, पद्मनाभी आहे, चांगदेव भट्ट आहे. या लहान मुलांनी परमेश्वर कसा प्रसन्न केला हे आम्ही त्या मुलांना त्या ठिकाणी शिकवणार आहोत एप्रिल महिन्यामध्ये बरं का. तुम्ही पण तुमची मुलं मात्र जरूर त्या ठिकाणी पाठवा. सुट्ट्या असतात ना, तिथे आम्ही शिबिर भरवणार आहे 15 दिवसाचं. 1 एकर क्षेत्र आहे चांगलं ते, त्या ठिकाणी शिबिर घेणार आहे मी. आणि या शिबिराच्या माध्यमातून आपल्या मुलांना शिक्षण दिले जाणार आहे की चरित्रातील आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी लहान मुलासोबत कशा प्रकारे वागत होते आणि लहान मुलांनी स्वामींच्या ठिकाणी कशा प्रकारे क्रिया केल्या. अशा प्रकारच्या अनेक लीळांच्या माध्यमातून ते संदर्भ आम्ही मुलांना देणार, आम्ही त्यांना घडवणार आहोत, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे पद्मनाभी देवाची उपहार आणि वस्त्रपूजा स्वीकारू स्वामींनी स्वीकार केला. पद्मनाभी देवांना दर्शनाचं गोमटं होणार, त्यांना भजनाचं त्यांना फळ होणार आणि या पद्मनाभी देवांचा फार मोठा अधिकार पुढे येणार. अशा प्रकारचं हेतुस्थळकारांनी सांगितलं. अशा प्रकारची आपली लीळा म्हणजे बीडचे चरित्र आपण आजपासून सुरुवात केली. उद्या आपण स्वामींच्या ठिकाणी कुण्या भक्तांनी पर्व कसं साजरं केलं किंवा पवते पर्व कसं करावं त्याचे काही नियम तुम्हाला मी उद्याच्या चरित्रामध्ये सांगणार आहे. विधी कसा करावा, पवते पर्व कसं करावं, काय काय विधी करायचा, काय काय अर्पण करायचं हे मात्र आपण उद्याच्या चरित्रामध्ये पाहणार आहोत. दंडवत हो दंड.